आज अंडा भुर्जी खायची इच्छा झाली, त्यामुळे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं आणि मस्त अशी अंडा भुर्जी करून घेतली. आता फ्रीजमध्ये कालचा भात शिल्लक होता. म्हटलं याचं काहीतरी करावं. जेवढ्या भाज्या फ्रीजमध्ये दिसल्या त्या सगळ्या बारीक चिरून घेतल्या. फ्रीजमधले सगळे सॉसेस काढले. म्हटलं आता याचा चायनीज फ्राईड राईस करावा. कढई ठेवली गरम करायला, त्यात तेल टाकलं, लसूण, आलं, त्याच्यानंतर होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवरती पटापट परतून घेतल्या. त्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, ब्लॅक पेपर, टोमॅटो सॉस हे सगळं टाकलं आणि भात टाकून मस्त असा चायनीज फ्राईड राईस करून घेतला. आता आम्ही निघालो आमची फॅमिली फ्रेंड वंदू तिच्या घरी, आणि तिच्या घरी जात असताना रस्त्याच्या कडेने सगळीकडे चेरी ब्लॉसमचा बहर दिसत होता. गुलाबी रंगाची, पांढऱ्या रंगाची छान अशी फुलं दिसत होती. तिच्या घरी पोचलो. तिच्याही बाहेर सुंदर अशी फुलझाडं उमलली होती आणि चेरी ब्लॉसमची ही गुलाबी आणि पांढरी फुलं. आणि ह्या पांढऱ्या फुलांकडे बघून तर जणू काही चांदण्या चमकत होत्या. गळून पडलेल्या पाकळ्यासुद्धा सुंदर दिसत होत्या. तिच्या घरी पोचल्यानंतर तिच्या बॅकयार्डमध्ये पुन्हा एकदा हरिण दिसलं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं. आज पुन्हा 2 हरिण दिसले आणि ते हरिण बघितल्यानंतर आज खऱ्या अर्थाने मला जाणवलं की रामायणामध्ये सीतेला त्या हरिणीचा मोह का झाला असावा. आम्ही घरी गेल्यानंतर वंदूचे वेगवेगळे पदार्थ करण्याची गडबड चालू होती. एकीकडे तिने आप्पे करून ठेवले, त्याच्यानंतर चहा ठेवला आणि पनीरचे एकदम वेगळे आणि छान टेस्टी असे सँडविच केले होते. आणि बऱ्याच दिवसांनी असा आयता चहा मिळाल्यानंतर इतकं छान वाटलं. लगेचच तिने जेवणाची तयारी केली. हे बघा, इथे भात, दाल मखनी, स्वीट पोटॅटो, दाल तडका, चिकन फ्राय, खिमा पॅटीस, त्यानंतर पास्ता, असे असंख्य प्रकार केले होते. आणि नेहमीप्रमाणे तिचं जेवण मांडण्याची ही छान अशी पद्धत, सिस्टमॅटिकली सगळं तिने व्यवस्थित तिथं मांडून ठेवलेलं होतं. आणि बरेच जण आम्ही जमलो होतो. बऱ्याच दिवसांनी छान गप्पा मारल्या. आणि ही आमची बालिश आणि आनंदी अशी वंदू. देवांशला वंदू आंटीच्या घरी आल्यानंतर जेवणापेक्षा आईस्क्रीम खाण्यामध्ये इंटरेस्ट असतो. मग त्यांनी आईस्क्रीमचंच जेवण करून घेतलं. अश्वतास खेळून खेळून खूप दमला होता. त्याला जेवायचा सुद्धा कंटाळा आला होता. मग मीच त्याला भरवायला घेतलं. त्याला भरवत भरवत मी जेवण करून घेतलं. उद्या भेटूया. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्वतःची काळजी घ्या. बाय.